नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, CTET एक्झाम ही लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे आणि कमीत कमी फक्त एकच महिना या एक्झामसाठी बाकी आहे. आपल्याला माहिती आहे की मॅथ हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट हा CTET पेपर 1मध्ये आणि पेपर 2मध्ये असतो. बरेचसे विद्यार्थी त्यांना CTET 1 आणि CTET 2मध्ये मॅथमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे ते विद्यार्थी CTET क्रॅक करू शकत नाही. बाकी सब्जेक्ट इतर तुलनेने सोपे असतात, परंतु मॅथ सब्जेक्ट त्यांना अवघड जातो. आपण आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो मॅथचे प्रत्येक व्हिडिओ आज आपल्या चॅनलवर आपण डिस्कस करणार आहोत. प्रत्येक कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. प्रत्येक PYQ जे एक्झाम आहे ते आपल्या व्हिडिओवर सॉल्व करणार आहोत, आपल्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. ऑनलाईन लेक्चर देखील असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपले जे CTETचे रिलेटेड असतील ते याच व्हिडिओवर, याच मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलवर आपल्याला पोस्ट केले जातील. त्यामुळे आपण सर्वजण ते व्हिडिओ बघू शकू आणि आपल्या जी तयारी आहे ती तयारी लवकरच सुरू करू. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स पेपर 2साठी मॅथ्सचा सिलेबस काय असेल त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नंबर सिस्टीम सर्वात पहिला जो चॅप्टर आहे, तुम्हाला दिसत असेल तर सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे नंबर सिस्टीम हा चॅप्टर या CTETमध्ये येणारा. विद्यार्थी मित्रांनो, नंबर सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे की जे कन्सेप्ट आहे ते सब पॉईंट असतात, ते म्हणजे होल नंबर याची तयारी आपल्याला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटिजर सर्वांना माहिती आहे, इंटिजर, होल नंबर. त्यानंतर आहे फ्रॅक्शन. आपण व्हिडिओ बघू शकत असाल, व्यवस्थित दिसत असेल तर बघा फ्रॅक्शन. आणि त्यानंतर म्हणजे डेसिमल. याच्यावर नंबर सिस्टीमवर क्वेश्चन हे CTET एक्झाममध्ये विचारलेले जातात, त्यामुळे व्यवस्थित आपण बघू शकतो. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे अल्जेब्रा. विद्यार्थी मित्रांनो, अल्जेब्रा या चॅप्टरमध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यावर क्वेश्चन येतात, अल्जेब्रिक एक्सप्रेशनवर. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे रेशो अँड प्रपोर्शन याच्यावर देखील प्रश्न येतात. त्यानंतर दुसरा चॅप्टर म्हणजे सिंपल इक्वेशन. अल्जेब्रामध्ये सिंपल इक्वेशन हा जो पॉईंट आहे हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण बघू शकतो अल्जेब्रामध्ये सिंपल इक्वेशन असेल, रेशो प्रपोर्शन असेल आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यावर खूप मोठे महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तिसरा पॉईंट तो म्हणजे आपला जॉमेट्री. विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्री हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे पेपर 2साठी. जॉमेट्रीमध्ये लाईन्स अँड अँगल, जॉमेट्रीमध्ये आपण बघू शकतो लाईन्स अँड अँगल या टॉपिकवर प्रश्न विचारलेले जातात. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल. याच्यावर 100% प्रश्न येतात. ट्रायंगलवर एक क्वेश्चन येतो, त्यानंतर क्वाड्रिलॅटरलवर एक क्वेश्चन येतो. ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर आहे सर्कलवर देखील एक प्रश्न येतो. 2D 3D शेप्स याच्यावर देखील क्वेश्चन येतात. विद्यार्थी मित्रांनो, सिमेट्री आणि कन्स्ट्रक्शन याच्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न हे विचारले जातात. तुम्ही हा सिलेबस लिहून घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तयारी करायला सोपं जाईल. त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे जो विचारला जातो तो पुढचा पार्ट म्हणजे मेन्सुरेशनचे देखील या चॅप्टरचे क्वेश्चन हे खूप मोठ्या प्रमाणात CTET पेपर 2मध्ये विचारलेले आहेत. तुम्ही मागची जर तुमच्याकडे PYQ असेल तर त्यामध्ये देखील चेक करू शकता. त्यामध्ये पेरिमीटर एरियावर प्रश्न येतात. पेरिमीटर एरिया आणि व्हॉल्यूमचे प्रश्न विचारलेले आहात. व्हॉल्यूम या कन्सेप्टवर प्रश्न विचारलेले जातात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे डेटा हँडलिंग हा खूप सिंपल असा टॉपिक असतो. याच्यावरचे मार्क तुमची गेली पाहिजे नाही. तर सर्व टॉपिक खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन केलं, सबस्क्राईब केलं तर प्रत्येक टॉपिकमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन आपण देणार आहोत. डेटा हँडलिंगमध्ये बार ग्राफ, पाय चार्ट. ओके, पाय चार्टवर खूप 100% एक प्रश्न येतो, तो 5 मार्कला येतो. नंतर मीनवर देखील हा क्वेश्चन येत असतो विद्यार्थी मित्रांनो, आपण ते देखील बघू शकता. मीनवर देखील प्रश्न येतो. त्यानंतर पुढचं मध्ये अरिथमॅटिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो
सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, याच्यावर फिक्स क्वेश्चन येतात, प्रॉफिट अँड लॉस. त्यानंतर दुसरा आहे जो म्हणजे पर्सेंटेज, याच्यावर देखील क्वेश्चन 100% येतो. प्रत्येक टॉपिकवर एक एक क्वेश्चन येतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आहे सिम्पल इंटरेस्ट, याचा आहे आपण त्याला म्हणतो सिम्पल इंटरेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल इंटरेस्टवर देखील प्रश्न येतात. त्यानंतर आहे तो म्हणजे टाइम अँड वर्क, टाइम अँड वर्क. ओके, काळ आणि काम, याच्यावर तर 100% प्रश्न येतात. हे सर्व भरतीमध्ये येतात. तलाठी भरती जरी असेल त्याच्यामध्ये देखील येतात, CTT मध्ये, TET मध्ये देखील येतात. त्यानंतर स्पीड, टाइम अँड डिस्टन्सवर प्रश्न येतात. स्पीड, डिस्टन्स अँड टाइम. विद्यार्थी मित्रांनो, स्पीड, डिस्टन्स अँड टाईमवर देखील प्रश्न हे येत असतात. हा मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. पेपर 2 ची जे तयारी करत आहे त्यांच्यासाठी आपण बघू शकता. नंबर सिस्टीम असेल, अल्जेब्रा असेल, त्यानंतर जॉमेट्रीमध्ये हे सब पार्ट आहे. त्यानंतर मेन्सुरेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. मेन्सुरेशनमध्ये पेरिमीटर, एरिया, व्हॉल्यूमचे प्रश्न 100% येतात. डेटा हँडलिंगमध्ये हा सिम्पल पार्ट असतो. त्यानंतर अरिथमॅटिकमध्ये प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज, सिम्पल इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, स्पीड अँड डिस्टन्स, याच्यावर 100% प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पार्टमध्ये डिटेल आपण बघणार आहोत. त्या प्रत्येक पार्टच्या नोट्स असेल, त्यानंतर त्या प्रत्येक पार्टवर खूप क्वेश्चन घेणार आहोत आणि क्वेश्चन आपण PYQचे देखील घेणार आहोत, जे मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षीच्या 10 वर्षामध्ये किंवा 5-10 वर्षामध्ये आलेले CTTचे प्रत्येक प्रश्न आपण या प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर ते सॉल्व्ह करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कृपया जर आपल्याला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असेल आणि TET CTTची जर आपण तयारी करत असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना पाठवा जे CTTची तयारी करतायत. एकच महिना बाकी. विद्यार्थी मित्रांनो, आपली तयारी ही परफेक्ट झाली पाहिजे, त्याच्यासाठीच आपण हे सर्व करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.